नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता सकाळचे वाजले 6 आणि आता आपण जाणार आहोत पुण्याला. आता ब्लॉग तिसरा आणि आता आपण दर्शन करणार आहे अष्टविनायकमधल्या पहिल्या बाप्पाचं मोरेश्वर म्हणून आहे, मयुरेश्वर म्हणून आहे. आपण आता तिकडे जाऊया. चला. आता ठाणे स्टेशनवरनं ट्रेन आहे 6:15ची, मग ती पकडू. तिकीट वगैरे कालच काढलं वेटिंगमध्ये, तर आपण जाऊया. चला. ट्रेन तर आली आहे वेळेवरती. आता ठाण्यावरनं निघाली आहे मगाशी. कल्याण क्रॉस केलं आहे, पुढे जाऊन आता बघूया. भरलेली आहे पूर्ण ट्रेन. शिवाजीनगर स्टेशनला उतरलो आहे. आता स्वारगेटसाठी आता इथे पुढे जाऊन बघू बस आहे. स्वारगेटला जाऊन आता इथे बाहेर जाऊन बस पकडतो स्वारगेटला जायला. स्टेशनवरून आलो, बस पकडली आहे स्वारगेटला जायला. तर जाऊया पुढे. स्वारगेटवरून परत बस पकडावी लागेल मोरगावसाठी. बघू. आता बाहेरूनच दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेऊया. दगडूशेठ हलवाई. गणपती बाप्पा मोरया. सहा तासाच्या प्रवासानंतरला इकडे पोचलो आहे मयुरेश्वर मंदिराकडे. आता सकाळी 6ला निघालेलो मी. 5:30ला घरातनं निघालेलो. 6ला ट्रेनमध्ये बसलेलो. तेव्हापासून बस, ट्रेन, बस वगैरे खूप काय ट्रॅव्हल करून मी आत्ता आलो आहे. इकडे बाप्पाचं दर्शन घेऊया. चला जाऊया आता पुढे. फायनली पोचलो आहे. आता रांगेमध्ये उभा आहे. आता माझं दर्शन करून मी बाहेर आलो. इकडे थोडीफार माहिती घेतली, ऑनलाईन थोडीफार माहिती सर्च केली, तर मला असं समजलं अष्टविनायकमधला जो पहिला गणपतीच्या पाया पडायचे असतात ना, ते सुरुवात मोरगावच्या मयुरेश्वरपासून सुरुवात करायची असते. आणि मयुरेश्वर नाव असं का पडलं, कारण की सिंधी नावाचा राक्षस आहे ना, सिंधी नावाचा राक्षस इकडच्या लोकांना खूप छळत होता, त्रास देत होता. तर मग बाप्पानी मोरावर बसून त्या राक्षसाचा वध केला, म्हणून त्याचं नाव, त्या बाप्पाचं नाव पडलं मोरेश्वर. असं मोरेश्वर किंवा मयुरेश्वर असं दोन्ही नावाने उल्लेख केला जातो. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इकडे ना तुम्हाला कुठल्याच गणपतीच्या बाहेर नंदी दिसणार नाही. महादेवाच्या मंदिराच्या बाहेर दिसतो, पण गणपतीच्या मंदिराच्या बाहेर दिसत नाही. पण ह्या मंदिराच्या बाहेर आहे असं सांगितलं जातं का बाप्पाची जी कथा सांगता येईल ना, बाप्पा कथा, ती ऐकण्यासाठी हा नंदी इकडे थांबला आहे. तर मग ह्याला खूप जणांनी हलवण्याचा प्रयत्न केला, पण तो काय हलला नाही. शेवटी मग एका माणसाच्या स्वप्नामध्ये येऊन नंदींनी सांगितलं का मला गणपती बाप्पाची जी कथा आहे ती ऐकायची, म्हणून तो इकडे स्थापित आहे. आणि हे जे बाप्पाचं मंदिर आहे आतमध्ये दाखवलं मी तुम्हाला आता, ते स्वयंभू आहे. एवढा इतिहास आहे ह्या मंदिराचा. बस अजून थोडंफार काय समजलं नंतरला सांगेल मी तुम्हाला. आता मी अन्नछत्रामध्ये आलो. इकडे 30 रुपये देऊ नये.
मंदिराच्या ट्रस्टीचंच आहे. शिरा, लोणचं, वरण आणि हे कडधान्य मिक्स आणि म्हणजे मिक्सच दिले भात. तर जेवूया आणि जाऊया, बघूया पुढे आता. नमस्कार, माझं नाव किशोर वाघ, श्री मयुरेश्वराचे माध्यान्हकालचे पुजारी. श्री क्षेत्र मोरगाव हे अष्टविनायकातलं आणि सर्व गणेशाच्या क्षेत्रातलं मुख्य गणेशाचा स्वानंदलोक आणि अनादिसिद्धाचं क्षेत्र आहे. गणेशाचा मूळ ओंकाराचा अवतार ज्या ठिकाणी प्रगट झाला की ज्या ओंकारापासून वेद, पंचदेव सृष्टी निर्माण झाली, त्या पंचदेवांनी तपश्चर्या करून गणेशाचं मूळ रूप त्यांना ज्या ठिकाणी दिसलं आणि त्या रूपाच्या पुढं पंचदेवांनी तपश्चर्या केली, त्यांना गणेशाचं मूळ रूप दिसलं. त्यानंतर गणेशाला प्रश्न विचारला असताना त्यांना सगळ्या प्रकारची कार्य मिळाली. पंचदेवांनी तपश्चर्या करून पृथ्वीवर जे ओंकार गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली ते हे क्षेत्र. या क्षेत्रातल्या गणेशाला ज्येष्ठराज ब्रह्मणाम ब्रह्मणस्पती असं नाव आहे. गणेशानं विविध युगामध्ये अवतार घेतलेले आहेत. गणेश पुराणाप्रमाणे त्रेतायांतू मयुरेश, त्रेतायुगामध्ये सिंधू दैत्याच्या वधासाठी गणेशाने मयुराची माया केली आणि त्याच्यावर बसून सिंधू दैत्याचा वध केला. भाद्रपद शुद्ध चतुर्थी सोमवार स्वाती नक्षत्र या दिवशी ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य, शक्ती या पंचपरमेश्वरांनी ज्या मूर्तीची स्थापना केली ती मूर्ती मंदिरामध्ये आहे आणि मयुराच्या मायेवर बसून वध केला म्हणून हा मयुरेश्वर. आणि सर्वाध्य गणेशाचं क्षेत्र असल्यामुळं अष्टविनायकाची यात्रा शास्त्रोक्त पद्धतीने करताना यात्रेचा आरंभ आणि यात्रेची सांगता हे दोन्ही मयुरेश्वर क्षेत्रापासून कराव्यात, म्हणजे ती शास्त्रोक्त परिक्रमा पूर्ण होते असं नियम आहे. मयुरेश्वर मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. हे मंदिर 16व्या शतकामध्ये जीर्णोद्धारित झालं. त्याच कालामध्ये चिंचवडचे महान साधू गणपती मोरया गोसावी हे दर चतुर्थीला दर्शनाला येत असताना दार बंद होतं म्हणून एका झाडाखाली ध्यान लावलं असताना मयुरेश्वरानं बाहेरून दर्शन दिलं आणि सांगितलं की माझ्या दर्शनाला येऊ नको, मी तुझ्या घरी आहे. आणि त्यांना गणेशाची मूर्ती मिळालेली आहे. त्या वृक्षाला या ठिकाणी कल्पवृक्ष असं म्हटलेलं आहे. मयुरेश्वराच्या महाद्वारावर या ठिकाणी नंदी आहे. वास्तविक हा नंदी काही कालापूर्वी एका शिवमंदिरामध्ये घेऊन चालले असताना तो नंदी या ठिकाणी थांबला. असं सांगतात त्याने गणेश ध्यानामध्ये स्वतःला वाहून घेतला आणि गणेशाच्या अंतर्ज्ञानानं गणेश योगींद्राचार्यांना आज्ञा दिली आणि त्या आज्ञेनुसार त्या ठिकाणी नंदी थांबला. आणि नंदीच्या खालच्या बाजूला तेवढा मोठा उंदीर आपल्याला पाहायला मिळतो की ज्याच्या तोंडामध्ये खूप मोठा असा मोदक आहे आणि हे मोरगावच्या गणपतीचं वैशिष्ट्य आहे. सर्वसाधारणपणे नंदीची बैठक ही शिवाकडे मुख करून असते. या ठिकाणी नंदीचा उजवा कान मयुरेश्वराकडे आहे. याचा अर्थ तो गणेश ध्यानाची या ठिकाणी तो बैठक करतोय, तपश्चर्या करतोय म्हणून या ठिकाणी नंदी आधी ठेवण्यात आलेला आहे. मयुरेश्वराचं क्षेत्र हे अनादिसिद्ध क्षेत्र तरी सगळ्यांना सध्याचे श्रद्धास्थान आहे. त्या ठिकाणी अनेक गणेश योगींनी, गणेश भक्तांनी या ठिकाणी गणेशाची तपश्चर्या करून गणेशाचं ज्ञान संपादित केलेलं आहे. गणेश योगींद्राचार्य असतील, अंकुशधारी असतील, हिरमराज महाराज असतील, या सगळ्यांनी गणेश वाङ्मयाचा अभ्यास केलेला आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी गणेश संप्रदायाचं काम चालू आहे. असा हा मयुरेश्वर सगळ्यांचं कल्याण करो, सगळ्यांच्यावर अखंड कृपादृष्टी ठेवो. मंगलमूर्ती मूर्ती. तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे आता मागे बघितलं वाघ काका म्हणून आहेत, मंदिराचे पुजारी आणि सेवेकरी दोन्ही आहेत. त्यांना जेवढी थोडीफार काय माहिती होती त्यांना मी बोललो थोडंफार मला माहिती सांगा या मंदिराबद्दल, म्हणजे लोकांपर्यंत खरी माहिती पोचेल असं. तर मग तुम्हाला कशी वाटली काकांची माहिती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अजून ब्लॉग बनवूया. तर पुढे बघू आपण घरी वगैरे जाणार. टोटल माझा अजून खर्च किती होतो आहे बघूया. चला आता पुढे आता परतीचा प्रवासाला लागूया आपण. दर्शन वगैरे झालेलं आहे. आता बसची वाट बघतो आता इकडे. तर 2 वाजलेत, बघू बस येईल आणि नंतर जाऊ पुढे. आता थोडा वेळ झालं थांबलेलो, बस आली आता जेजुरीला जाऊया. पुणा स्टेशनला निघालेलो पण रस्त्यात बँक दिसलं. मग आता पोट भरलेलं पण थोडंसं घेतलं अजून खायला, कारण आता मला रात्री डायरेक्ट घरी जाऊनच जेवू. आता बघू थोडं खाऊ, मग आता चालत जाऊ, थोडंसं जवळ येतं आता. चला आता बर्गर वगैरे खाऊन झालं. आता जाऊ पुणा स्टेशनला. वाजले 5:30.
1 तास अजून 6:30ची ट्रेन आहे. 1 तास अजून थांबावं लागेल. हा कुठचा मॉल आहे काय माहीत नाही. इकडे बर्गर वगैरे खाल्लं. आता जाऊ स्टेशनला. 10-15 मिनटं चालत आहे. जाऊ आता चला. वरनं निघालो आहे आता. मगाशी जास्त काही ब्लॉग काढता आला नाही. खूप गर्दी आहे ट्रेनमध्ये. तर इकडे लोक पूर्ण बॅगा वगैरे घेऊन आले आहेत. खूप जास्त गर्दी आहे जनरल डब्यामध्ये. आता बघू पुढे जाऊन भेटूया. फायनली मी ठाण्याला पोचलो आहे. आता 9:30 वाजले. सकाळी 5:45ला निघालेलो. आता 9:30 वाजले. खूप मोठा प्रवास झाला. खूप जमलो आहे. माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला काय चुकीची माहिती भेटली असेल तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका. माझ्याकडून काय चुकीचं बोललं असेल त्याच्याकडे लक्ष देऊ नका. असेच नवीन नवीन ब्लॉग बघत राहा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. नेक्स्ट ब्लॉग आपण नेक्स्ट अष्टविनायक करूया. चला बाय.